ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, एलईडी ग्लो करायची आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघा. ठीक आहे. हा आहे आपला काय म्हणतो याला आपण शोल्डरलेस. ठीक आहे. कोणता ब्रेडबोर्ड आहे, ब्रेडबोर्ड. ठीक आहे. शोल्डरलेस ब्रेडबोर्ड म्हणतोय. ओके. हे काय आहेत आपले कनेक्टिंग वायर्स. ठीक आहे. हे काय बॅटरी, डीसी बॅटरी आहे. ठीक आहे. 9 व्होल्ट. ठीक आहे. ओके. हे सुद्धा कनेक्टिंग वायर्स आहेत 2. ओके. नंतर हे काय आहेत आपले एलईडीज. ठीक आहे. एलईडी किती वॅटचे आहेत, 3 वॅट. ठीक आहे. आणि हे आपले रेजिस्टर, यांना काय म्हणतो आपण रेजिस्टर. ठीक आहे. हा रेजिस्टर लावतो आपण कशासाठी लावतो, कारण की आपली बॅटरी किती वॅटची आहे, 9 वॅट आणि आपला बल्ब आहे 3 वॅटचा. जर का आपण डायरेक्ट कनेक्शन लावलं तर काय होऊ शकते, आपली बल्ब जो आहे तो बंद होऊ शकते, उडू शकते. त्याच्यामुळे आपण काय करतो रेजिस्टर. तर रेजिस्टरचं काम काय करते, जास्त व्होल्टेजला कम करण्याचं काम त्याचं असते. ठीक आहे. तर आपण आता कनेक्शन लावू. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. ठीक आहे. हा ब्रेडबोर्ड घेतला आपण. ओके. हा आपला रेजिस्टरला आपण इथं लावणार, कोणत्याही एका याच्यामध्ये लावायचं. ओके. लावला. ठीक आहे. नंतर आपण काय करू, एलईडी घेऊ. एलईडी मध्ये बघा, जो लांबवाला एंड असते तो कोणता एंड असते, पॉझिटिव्ह. आणि जो छोटा असते तो काय असते, निगेटिव्ह. तर आपला लांबवाला कोणता, इथं हाच आहे. बरोबर. हा आपण इथं लावू. ओके. नंतर आपण काय घेऊ, कनेक्टिंग वायर्स घेऊ. ओके. हे कनेक्टिंग वायर्स. आता बघा, हा कोणता एंड आहे, पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह घेऊ. हा पॉझिटिव्ह झालाय. ठीक आहे. याला पॉझिटिव्ह घेऊ. ओके. दुसरा कनेक्टिंग वायर घेऊ, निगेटिव्हला निगेटिव्ह लावू. बाकीचे यार इकडे. ठीक आहे. निगेटिव्हला निगेटिव्ह झालं. ओके. आता आपण बॅटरी कनेक्ट करू. रेडवाला जो एंड असतो तो काय असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आधीला पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. कनेक्शन काय पाहिजे आपले, टाईट असल्यावरच लाईट ग्लो होते. ठीक आहे. झाली आपली सर्किट कम्प्लीट. समजला. थँक्यू.